नमस्कार मंडळी, क्रिस्पीज व्लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. जरा एक मिनिट थांबा. काल सकाळी चहाच्या आधी तुम्ही काय खाल्लं? जर उत्तर फळ असेल तर हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे की वयाच्या 60 वर्षानंतर रिकाम्या पोटी काही विशिष्ट फळं खाणं शरीराला मदत करत नाही, उलट नकळतपणे नुकसान पोहोचवतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे फळ तुम्ही आरोग्यासाठी चांगलं आहे असं समजून खात आहात ते ॲसिडिटी, थकवा आणि मधुमेहाचं कारण बनू शकतं. पाहत राहा आणि 2 मिनिटांमध्ये तुम्हाला सर्व काही स्पष्ट होणार आहे. क्षणभर विचार करा. तुम्ही कधी कोणाला असं म्हणताना ऐकलं आहे का, सकाळी फळ खा आणि तुमचा दिवस चांगला जाईल? ही म्हण जुनी आहे आणि कदाचित वयाच्या 40व्या वर्षी खरीही असेल. पण 60 वर्षानंतर पोटाच्या कार्यात बदल होतो. पाचक रस कमी तयार होतात, आतड्यांची क्रिया थोडीशी मंदावते, रक्तातील साखरेच्या पातळीतील चढ उतार अधिक संवेदनशील होतात आणि अशा शरीरामध्ये रिकाम्या पोटी तीव्र आंबट किंवा मग अति गोड फळं खाणं हे एक धक्का बसण्यासारखं काम करतं. आज मी 3 गोष्टी सांगणार आहे. ती 5 फळे जी 60 वर्षानंतर रिकाम्या पोटी खाणं हे हानिकारक आहे. सकाळी खाण्यासाठी सर्वात सुरक्षित असलेली 3 फळे. आणि ही एक अशी गोष्ट आहे जी तुमच्या डॉक्टरांनी तुम्हाला कदाचित कधीच सांगितलीही नसेल. मला एक प्रसंग आठवतो. एक काका आहे, ते त्यांच्या 66व्या वर्षाच्या आयुष्यामध्ये शिस्तबद्ध जीवन जगलेले आहेत. ते दररोज सकाळी उठून बागेत फिरायला जायचे आणि परत आल्यावर 2-3 पेरूसुद्धा खायचे. त्यांचा विश्वास होता की ताजी स्थानिक फळे भेसळमुक्त असतात. यापेक्षा चांगलं काय असू शकतं? पण गेल्या वर्षभरापासून त्यांच्या पोटामध्ये जडपणा जाणवू लागला होता. गॅस इतका तीव्र होता की त्यामुळे रात्रीची त्यांची झोपमोड व्हायची. त्यांच्या मुलाने त्यांना डॉक्टरांकडे नेलं. डॉक्टरांनी कोणते औषध दिले नाही, पण फक्त एक प्रश्न विचारला, तुम्ही रिकाम्या पोटी फळे खाता का? त्यांनी फक्त पेरू खाण्याची वेळ बदलली आणि 3 आठवड्यांमध्ये त्यांचा त्रास निम्मा कमी झाला. औषध नाही, फक्त योग्य वेळ. चला तर मग जाणून घेऊया ती 5 फळे कोणती आहेत. पहिलं फळ आहे ते म्हणजे संत्री. व्हिटॅमिन सीचा खजिना आहे. हे खरं आहे, पण त्यात जितकं व्हिटॅमिन सी असतं तितकाच तो तीव्र आंबटपणासुद्धा असतो. आणि सकाळी जेव्हा पोट पूर्णपणे रिकामं असतं तेव्हा तो आंबटपणा थेट पोटाच्या आतल्या भिंतीवरती जाऊन आदळतो. साठीनंतर ही भिंत पूर्वीसारखी मजबूत राहत नाही. याचा परिणाम म्हणजे छातीत जळजळ, आंबट ढेकर आणि कधीकधी तोंडामध्ये कडवट चव येते. संत्री खाणं सोडू नका, फक्त ती रिकाम्या पोटी खाऊ नका. नाश्त्यानंतर संत्री तुमच्यासाठी फायदेशीरच ठरते. पुढचं फळ आहे जे तुम्ही कदाचित दररोज खाता आणि ऊर्जेचा स्रोतसुद्धा मानता. दुसरं फळ आहे ते म्हणजे केळी. केळी खाल्ल्याने ताजतवानं वाटतं, हे खरं आहे. पण हा ताजेपणा म्हणजे रक्तातील साखरेमध्ये अचानक होणारी वाढही असते. रिकाम्या पोटी केळी खाल्ल्याने रक्तातील साखर झपाट्याने वाढते आणि नंतर अचानक कमी होते. या चढ उतारामुळे अर्ध्या तासाच्या आत थकवा, अस्वस्थता आणि पुन्हा भूक लागते. ज्यांची साखरेची पातळी धोक्याच्या पातळीवर आहे किंवा जे रक्तदाबाची औषधं घेत आहेत त्यांच्यासाठी हे चक्र अधिक त्रासदायक ठरू शकतं. केळी खा, पण लापशी किंवा ब्रेडसोबत एकटी खाऊ नका. रिकाम्या पोटी खाऊ नका. तिसरं फळ आहे ते म्हणजे पेरू. पेरूचं नाव काढताच बालपणीच्या आठवणी ताज्या होतात. पण पेरूमध्ये फायबर खूप दाट असतं. जेव्हा तुम्ही पोटात काहीही न खाता अख्खा पेरू खाता तेव्हा त्यातील फायबरमुळे पोटामध्ये दुखू लागतं. साठीनंतर पचनसंस्थेचे स्नायू कमकुवत होतात. त्यांना एकाच वेळी इतकं फायबर पचवणं कठीण होऊन जातं. पेरू दुपारी जेवणानंतर किमान 1 तासाने खावा. हे फळ विशेषतः पोटासाठी फायदेशीर आहे. चौथं फळ आहे ते म्हणजे अननस. लोक अननसाला आरोग्यासाठी वरदान मानतात आणि ते आहेही. पण रिकाम्या पोटी खाल्ल्यास त्यात अन्न पचनास मदत करणारा पाचक घटकच नसतो. तथापि रिकाम्या पोटी पचनासाठी काहीही नसल्यास हा घटक पोटाच्या आतील आवरणावर परिणाम करू लागतो. शिवाय अननसामध्ये तीव्र आंबटपणा असतो, जो साठीनंतरच्या संवेदनशील पोटासाठी चांगला नाही. सकाळऐवजी दुपारच्या जेवणासोबत अननस खाल्ल्याने त्याचे खरे फायदे मिळतात. 5वं आहे लिची आणि द्राक्षे. ही दोन्ही लहान फळे आहेत, पण त्यांचा गोडवा खूप तीव्र असतो आणि रिकाम्या पोटी हा गोडवा थेट रक्तप्रवाहामध्ये विरघळतो. लिचीमध्ये एक असा घटक असतो ज्यामुळे रिकाम्या पोटी रक्तातील साखरेची पातळी असामान्यपणे कमी होऊ शकते. विशेषतः जर तुम्ही रात्री कमी जेवत असाल तर. हे अनेक अभ्यासांमधून समोर आलं आहे. साठीनंतर शरीराची साखर हाताळण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे रिकाम्या पोटी लिची आणि द्राक्षे खाणं नेहमी टाळा.
आता प्रश्न असा आहे की सकाळी काय खावं. साठीनंतर सकाळसाठी ही 3 फळे सर्वात सुरक्षित मानली जातात. पहिलं म्हणजे पिकलेली पपई. पपई ही पोटाची सर्वात जुनी मैत्रीण आहे. पिकलेल्या पपईमध्ये एक नैसर्गिक पाचक रस असतो, जो पचनक्रिया हळूहळू आणि सौम्यपणे सुरू करतो. त्यामुळे आम्लपित्त वाढत नाही, रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढत नाही आणि आतड्यांना सुरळीतपणे कार्य करण्यास मदत होते. साठीनंतर 1 वाटी पिकलेली पपई शरीरासाठी सर्वात सौम्य सुरुवात असते. फक्त एक गोष्ट, कच्ची पपई रिकाम्या पोटी नाही, फक्त पिकलेलीच खावी. दुसरं म्हणजे पेरू. पेरू कमी लोकप्रिय आहे, पण साठीनंतर दुर्लक्षित केलं जाणारं हे सर्वात महत्त्वाचं फळ आहे. त्यात पाण्याचं प्रमाण जास्त, आम्लता कमी आणि हळूहळू कार्य करणारं फायबर असतं. त्यामुळे पोटावर ताण येत नाही. त्यामुळे दिवसाची सुरुवात हलकी होते. नाश्त्यासोबत 1 पेरू खाणं हा एक सोपा आणि शहाणपणाचा पर्याय आहे. तिसरा आहे ते म्हणजे सफरचंद. रिकाम्या पोटी सफरचंद खावं. त्याच्या नैसर्गिक आंबटपणामुळे पोटात थोडी जळजळ होऊ शकते, पण नाश्त्यानंतर 20 ते 30 मिनिटांनी सफरचंद खाल्ल्याने फायबर, पोषक तत्वे आणि नैसर्गिक ओलावा मिळतो. या लहानशा फरकामुळे सफरचंद हानिकारक न ठरता फायदेशीर ठरतं. ही एक गोष्ट आहे जी डॉक्टर तुम्हाला सांगत नाही. डॉक्टर औषधे लिहून देतात, ते तुम्हाला योग्य वेळही सांगत नाहीत. पण साठीनंतर एक सोपी गोष्ट आहे जी सर्व काही बदलून टाकते. आधी तुम्हाला तुमच्या शरीराला तयार करा, मग त्याला फळे द्या. याचा अर्थ जागं झाल्यावर लगेच फळ खाऊ नये. आधी 1 ग्लास पाणी घ्या, मग 10-15 मिनिटांनी पोळी किंवा लापशीसारखे काहीतरी हलकं आणि अर्ध्या तासाने मग फळ खा. फक्त या एका बदलामुळे ॲसिडिटी कमी होईल, ऊर्जा स्थिर राहील आणि तुमचं पोट हलकं वाटेल. आजच बंद करायच्या 3 सवयी. सवय क्रमांक 1 आहे जागं झाल्यावर लगेच फळांचा रस पिणं. रसामध्ये फायबर नसतं, फक्त दाट गोडवा आणि आंबटपणा असतो. हे रिकाम्या पोटी घेतलं जातं. एकत्र खाणं पोटासाठी त्रासदायक ठरू शकतं. दुसरी सवय आहे तुम्ही फळे कधीही खाऊ शकता. जास्त पाणी पिणं हानिकारक असतं असा विचार करणं. चुकीच्या वेळी फळे खाल्ल्याने त्याचे दुष्परिणामही होतात. योग्य वेळेच सर्व काही असतं. तिसरी सवय म्हणजे एकाच वेळी खूप जास्त फळं खाणं. सकाळी रिकाम्या पोटी फ्रूट चाट म्हणजे मिश्र फळांची वाटी खाणं. वेगवेगळ्या फळांचा आंबटपणा आणि गोडवा एकाच वेळी पोट बिघडवतो. एका वेळी एकच फळ खावं. मी नेहमी एक गोष्ट सांगते, वयाच्या साठीमध्ये शरीर कमजोर होत नाही, उलट ते अधिक समजूतदार बनतं. वयाच्या 40मध्ये ज्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं जात होतं त्या आता संकेत बनतात. गॅस, छातीत जळजळ, थकवा, विनाकारण जडपणा या तक्रारी नाहीत, हे संकेत आहेत. आणि जर तुम्ही हे संकेत ऐकायला सुरुवात केली तर शरीर स्वतःच तुम्हाला सांगतं की काय योग्य आहे आणि काय नाही. फळे वाईट नसतात, चुकीची वेळ वाईट असते. म्हणून पुन्हा एकदा रिकाम्या पोटी खाणं त्वरित टाळा. संत्री, केळी, पेरू, अननस, लिची आणि द्राक्षे सकाळी खाण्यासाठी सुरक्षित आहेत. पिकलेले पपई, नाशपती आणि सफरचंद नाश्त्यानंतर खावे. एक नियम जो सर्व काही बदलून टाकतो. आधी नाश्ता, 30 मिनिटांनी फळ. तुम्ही सकाळी कोणतं फळ खाता आणि ते रिकाम्या पोटी खाता की नाश्त्यानंतर, हे कमेंटमध्ये सांगा. आरोग्य एका रात्रीत तयार होत नाही, पण एक वाईट सवय दररोज थोडंसं नुकसान करत असते. योग्य फळ, योग्य वेळ, योग्य पद्धत या 3 गोष्टी तुम्हाला साठीनंतर हवी असलेली शक्ती देऊ शकतात. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कृपया कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.